म्हणून भगवान आचार्यांनी वेदो नित्यम अधीयताम, वेदांचं अध्ययन करा असं म्हटलं. पण तितकंच म्हणून ते थांबले नाही. तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. वेदांतुजींच्या या पाठशाळेमध्ये वेदाचं अध्ययन पण चालतं आणि वैदिक कर्म मार्गाचं पूर्णपणे यथावत आचरण होत असतं. म्हणून ज्या ठिकाणी जाऊन मला प्रसन्नता लाभते अशा ठिकाणांच्या पैकी हे एक महत्वाचं ठिकाण आहे. आवर्जून यावंसं वाटावं, काही वेळ या ठिकाणी घालवावा, वेदांचं श्रवण घडावं, या परिसरात थोडंसं वावरावं. या सर्व गोष्टी सगळीकडे सुलभ होत नाही. अशा प्रकारचं एक सुंदर स्थान पुणेकरांच्या सद्भाग्यानं निर्माण झालं आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण या स्थानाच्या वास्तूला भारून टाकलं. आता मी मंगलाचरणामध्ये एक श्लोक बोललो, यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनू. देवमयी तनू होणं ही फार महत्वाची गोष्ट असते. आणि ज्याप्रमाणे वेदोच्चारणानं आपली तनू ही देवमयी होते, त्याप्रमाणे वास्तू पण देवमयी होते. आणि म्हणून अशा वास्तूमध्ये चालणारी ही सगळी कार्य ही स्वार्थाकरता नसतात, ही सगळ्यांच्या भल्याकरता असतात. धरण कुठेतरी बांधलं जातं, त्याचं पाणी सगळीकडे मिळतं. त्याप्रमाणे या पाठशाळेच्या निमित्तानं या ठिकाणी जे अध्यात्माचं वेदविद्येचं धरण बांधलं गेलं, त्याच्या उच्चाराच्या प्रभावानं, त्या स्पंदांनी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावभावनांनी सर्वांचं कल्याण आपोआप होतं. ते सर्वांचं कल्याण कसं होतं हे डोळ्यांनी दाखवता येत नाही, पण ते अनुभवता मात्र येतं. हे सगळं बोलण्याच्या पलीकडचं पण अनुभवण्यासारखं शास्त्र आहे. भगवान महादेवांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं तेव्हा त्याला काय वाटलं, ते कसं केलं, ते काही पोथी शिकवून दिलं नाही, उच्चारणाचा प्रश्नही नव्हता. पण भगवंताचे निघालेले स्पंद, भगवंताच्या निघालेल्या ऊर्जेचे ते किरण अर्जुनाच्या देहात प्रविष्ट झाले. ही ऊर्जा हे सगळ्यात महत्वाचं आपल्या सर्वांचं आलंबन आहे. म्हणून यास्काचार्यांनी वेद सुद्धा शब्दमय सांगितलेला नाही. शब्दमय वेद हा आपल्या सर्वांच्या वैखरीमध्ये असतो, पण वेद त्याच्या पलीकडच्या स्पंदांचं नाव आहे. आणि या स्पंदांच्या निर्मिती करता, त्या स्पंदांच्या जागृती करता शब्दांचं त्या स्वराघातानं उच्चारण आवश्यक असतं. म्हणून शब्दांचं महत्व आहे. शब्दांचंही महत्व आहे, पण त्यापेक्षा पलीकडे त्या मूळ वेदाचं महत्व आहे. माझी तर गेली 35-40 वर्षी तळमळ होती की अशा प्रकारच्या वेद पाठशाळा सर्वत्र निर्माण व्हाव्या, सगळीकडे वेदांचं वातावरण निर्माण व्हावं. वेद पाठशाळांची निर्मिती आणि वेदांचा घोष इतका चालू राहिला की त्याचा उपयोग समाजाला आपोआप होतो. तो आपोआप होतो. ही ऊर्जा सर्वत्र काम करते. आणि म्हणून कांचीचे आमचे पूज्य परमाचार्य म्हणायचे की प्रत्येक गावातनं एक तरी चांगला वैदिक असला पाहिजे. लोकांनी त्यांना विचारलं, एक चांगला वैदिक बसून काय होईल? त्यांनी म्हटलं की त्यानं आपल्या घरामध्ये जरी बसून वेदपाठ केला तरी पण ज्याप्रमाणे
पॉवर हाऊस मध्ये एनर्जी निर्माण होते आणि सगळं गाव प्रकाशमान होतं, तसं त्याच्या घरच्या वेदपाठामुळे सगळ्या गावचं कल्याण होते. वेदा सर्व हितार्थ आहे. वेदांच्या या स्पंदांच्या मधनं जगत कल्याणाचं काम करण्याचं कर्तव्य भगवान प्रजापतीनं ब्राह्मणांना सोपवलं आणि याच माध्यमातून तुम्ही जगाचं कल्याण करू शकाल आणि करायला हवं. राजा राज्य करतो, व्यापारी व्यापार करतात, कारखानदार कारखाने चालवतात, पण त्या सर्वांच्या पाठीमागे तुमच्या स्पंदांच्या आशीर्वादांची ऊर्जा शक्ती उभी असते. म्हणून ते त्या ठिकाणी यशस्वी होतात. वेदा सर्व हितार्थ आहे, सर्वांच्या कल्याणाकरता. म्हणून त्या वेदाचं विधत्व स्वराघात अनुपूर्वी सहित आणि पवित्र पिंडातून निघालेला, त्या कंठातून निघालेला तो मंत्र, तेव्हा त्याला वेदत्व आहे. कॅसेटला वेदत्व नाही, पुस्तकांना वेदत्व गौण अर्थात आहे, स्वराशिवाय वेदत्व नाही. आणि म्हणून आधीपासून आमची सर्वांची धारणा आहे की वेदांची पूजा म्हणजे वैदिकांची पूजा, पुस्तकाची नाही. ग्रंथामध्ये ग्रंथ सरस्वती ही लौकिक अर्थानं असते, त्याचे पूजन व्हावं, पण मुख्य पूजन हे वैदिकांचं. समाजामध्ये जितकं जितकं हे जास्त होत जाईल तितका तितका समाज आपोआप समृद्धही होत जाईल, अजिंक्य होत जाईल. आणि म्हणून कुणाला आवडो कुणाला न आवडो, कुणी सोबत येऊ कुणी सोबत न येऊ, पण विधात्यानं आपल्याला सोपवलेलं हे गीत कर्म सातत्यानं करीत राहणं, यातच आपली ईश्वर भक्ती आहे, देशसेवा आहे, राष्ट्रसेवा आणि समाजसेवा सगळं काही यामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही पवित्र स्थानं, त्या ठिकाणचं होणार सर्व प्रकारचं हे भौतिक कर्म यानं गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्या देशाची वाटचाल किती उन्नतीकडे आहे ते बघा. 30 वर्षापूर्वीचा काळ आठवा जेव्हा वेदांची सर्वथा उपेक्षा होती. 30 वर्षात क्रमानं वेदांची सगळीकडे पुन्हा पुन्हा जागृती निर्माण झाली आणि ती जितकी जागृती निर्माण होत जाणार तितकं तितकं आपोआप या राष्ट्रकार्याला पण तेज येणार आहे. आणि म्हणून पूज्य कांची महाराजांच्या सहित मोठ्या स्वामींच्या सहित 100 वैदिकांनी जाऊन काश्मीरमध्ये सर्व वेदांचा सहाकार केला. तो किती शतकांनी झाला होता कोणाला, पण त्यांनी म्हटलं कि इससे यहां पर अपने आप अच्छे अच्छे काम होंगे. कोणाला वाटो न वाटो, पण 370 कलम हटण्यामागे त्याही तपस्येचा प्रभाव आहे, मला मात्र माझ्या मनोमनी जाणवतं. त्यामुळे सैनिकांना मिळणारं संरक्षण, राजाला मिळणारं यश, वैश्यांना मिळणारी समृद्धी आणि सर्वांना मिळणारं कौशल्य, या सर्वांच्या मागे ही ब्रह्मप्रज्ञा असली पाहिजे, ही वेदसिद्धी असली पाहिजे. ती अशाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत जातो आणि त्याकरता या पाठशाळेला आणि आमच्या मुलींना निरंतर उत्कर्षावस्था आणि स्वास्थ्य निरंतर प्राप्त होत राहो. आणि आपली संख्या, वैदिकांची संख्या ही सातत्यानं संख्यात्मकही वाढ हो आणि गुणात्मकही वाढ हो. नुसता वेद पाठ केला म्हणजे वैदिक होत नाही. त्यामुळे वैदिकाचे गुण त्याच्यामध्ये यावे. तो नुसता वेद पाठी राहू नये, हे सगळं घडत राहावं अशी भगवान सिद्धिविनायकाला प्रार्थना करतो. किती चांगलं काही असलं तरी भूक लागल्यानंतर ते बरं वाटतं. ही तुमची मनातली भावना लक्षात घेऊन